घरोघरी मातीच्या चुली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. जानकी बेशुद्ध पडल्यामुळे घरात सगळेच जण अस्वस्थ असतात. जानकीला नेमकं काय झालंय हे कोणालाही काहीच कळत नसतं. पण त्याच वेळेला आता तिथे असणारा सौमित्र हा ऋषिकेशला म्हणतो की आताच एवढ्या मोठ्या परिस्थितीतून जानकी वहिनी बाहेर आली होती आणि आता पुन्हा हे काय झालं आहे नेमकं. त्यासोबत लताबाई या ज्या आहेत त्या पार्वती नसून या कशा काय आई असू शकतात, त्यासुद्धा जानकी वहिनींचा यासुद्धा मोठा प्रश्न आता पडलेला असतो. आणि म्हणूनच ऋषिकेशसुद्धा टेन्शनमध्ये असतो. नाना म्हणत असतात की हा काय घोटाळा आहे तो काहीच कळत नाही आहे, पण नाही यातून काहीतरी मार्ग हा काढायलाच हवा. नक्की या सगळ्याच्या मागे कोणतं कुपीत दडलेलं आहे खरंच कळत नाही आहे. म्हणजेच ती आदिबाई पार्वती आहे असं म्हणत होती आणि आता जानकी म्हणते की ती माझी आई आहे, काहीच कळायला लागत नाही आहे असं देखील घरातल्यांचं बोलणं सुरू असतं. तर इकडे मात्र ऋषिकेश म्हणत असतो की ते काही असू दे, परंतु काही झालं तरी जानकीला लवकरात लवकर बरं करायला हवं. त्याचसोबत ती बाई म्हणजेच जी जानकीची आई आहे ती तर कुठेही नाही, तिचा शोध देखील आपल्याला घ्यायला हवा असं देखील ऋषिकेश आता म्हणत असतो. पण आपण तिचा शोध घेणार, पण तो कसा? कारण आपल्याला कुठे माहिती आहे की ती कुठे राहते, काय राहते. जानकी जोपर्यंत शुद्धीवर येत नाही तोपर्यंत काहीच आपल्याला कळणार नाही असं देखील हे बोलणं सुरू असतं. तर दुसरीकडे मात्र जानकीला अचानकपणे शुद्ध आलेली असते. जानकी आता विचार करते की आपली आई कुठे गेली. तिला काल आईबरोबर घालवलेला सगळा प्रसंग आठवतो आणि त्याचमुळे ती आता खूप जास्त टेन्शनमध्ये असते. ती विचार करते की नाही, माझ्या आईला काही झालं तरी मला शोधायला हवं. माझी आई कुठे गेली आहे, कारण देवळात असताना तिच्यासोबत लता होती, पण अचानकपणे लता गायब झाल्यामुळे आता जानकीला जेव्हा शुद्ध येते तेव्हा जानकीला काल जो काही प्रसंग घडला होता तो सगळा काही आठवतो आणि त्यामुळे ती त्या नशीतून बाहेर येत आता इकडे तिकडे पाहू लागते. ऋषिकेश तिला सावरत असतो. ऋषिकेश म्हणत असतो की जानकी तुला आता बरं वाटतंय का? पण त्याच वेळेला आता ऋषिकेशला जानकी म्हणत असते की मला माझ्या आईकडे जायचं आहे, काही झालं तरी मला माझ्या आईला शोधायला हवं असं बोलून ती आता टेन्शनमध्ये आलेली असते. ऋषिकेश तिला म्हणत असतो की काळजी करू नको, सगळं काही नीट होईल, आपण शोधूया आईला. पण नाही, जानकीला आता एकही क्षण तिथे थांबायचं नसतं, कारण तिला माहिती आहे की ऐश्वर्या काय करू शकते. त्यामुळेच तिला खूप जास्त टेन्शन जे आहे ते आलेलं असतं. ती आता म्हणत असते की नाही, आता मलाच जाऊन माझ्या आईला शोधावं लागेल. ऋषिकेश आणि सौमित्र, अवंतिका सगळीजणं थांबवायचा प्रयत्न करत असतात, पण काही झालं तरीसुद्धा आता ती ऐकत नसते. ती सरळ खाली उतरते, पण समोरून पोलीस येतात. पोलीस जेव्हा समोरून येतात तेव्हा जानकी त्यांना म्हणत असते की तुम्ही माझ्या आईचा शोध घेतलात का? तर कोण तुमची आई? मी तुम्हाला सांगितलं नव्हतं का ती बाई आमच्या आईच्या जीवावर उठली आहे ते, त्यावर आता तुम्ही तुमच्या आईचा खूनसुद्धा करू शकता का असं पोलीस म्हणतात. त्यावेळेला माझ्या आईचा खून का कोणी केला आहे असा प्रश्न जानकी करू लागते. तयाजवळच्या मंदिरात तुम्हीच तिथे होतात ना त्या बाईसोबत, त्या बाईचा खून झाला आहे आणि तो तुम्ही केला आहे आणि त्याचमुळे आम्ही तुम्हाला अटक करायला आलो आहोत असं देखील सांगितलं जातं. त्याच वेळेला माझ्या आईला मीच कशी मारू शकते असं जानकी म्हणू शकते. जानकी सांगते की नक्कीच हे कोणाचं तरी कारस्थान आहे, पण काही झालं तरी मी माझ्या आईला मारणार नाही. इतक्या वर्षानंतर माझी आई मला भेटली होती, तर मी तिच्या जीवावर का उठू? असं मी सगळं का करू? उलट मीच तुमच्याकडे तक्रार केली होती माझ्या आई संदर्भात, कारण ती घरातून गायब झाली होती आणि तेव्हासुद्धा मला संशय होता की हे सगळं करणारं दुसरंच कोणीतरी आहे. पण तेव्हाही तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवला नाही आणि आताही तुम्ही तेच करताय, हे खूप चुकीचं आहे. जानकी जेव्हा पोलिसांशी असं उलटसुलट बोलत असते तेव्हा मात्र पोलीस जानकीवर भडकतात आणि तुम्ही आता आमची उलट तपासणी करताय का? हे तुमचं खूप चुकीचं आहे.
तुम्हाला आमच्यासोबत यावंच लागेल असं म्हणतात. तर जानकीला आता पोलीस अटक करायला आलेले असतात. तर इकडे मात्र या सगळ्याचा आनंद जो आहे तो खरं तर ऐश्वर्याला खूप जास्त झालेला असतो. कारण ऐश्वर्या हेच पाहत असते की कधी एकदा जानकीला या घरातून पोलीस घेऊन जात आहेत. कारण हे सगळं कारस्थान ऐश्वर्यानेच तर केलेलं असतं. तर दुसरीकडे मात्र तुमच्याकडे काय पुरावा आहे की हे सगळं काही जानकीने केलेलं आहे असं ऋषिकेश म्हणतो. तर आमच्याकडे एक आय विटनेस आहे आणि त्यांनीच हे स्वतः मर्डर होताना पाहिलेलं आहे. म्हणजेच हा मर्डर जो आहे तो केलेला आहे तो जानकीने तिच्या आईला पाण्यात ढकलून त्यांना मारून टाकलेला आहे असं देखील आता सांगण्यात येतं. जेव्हा ही गोष्ट पोलिसांकडनं जानकी ऐकते तेव्हा तिला तर मोठा धक्का बसतो. कारण आपली आई आपल्यापासून आता पुन्हा लांब गेली ही भीती कुठेतरी जानकीला वाटत असते. तर जानकी ही मर्डरिस्ट आहे ही गोष्ट जेव्हा पोलीस सांगतात तेव्हा मात्र आता सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. आणि त्याच वेळेला मात्र घरात असणारे सगळेच जण जानकीकडे पाहत असतात. तर दुसरीकडे मात्र पोलीस जे असतात ते म्हणत असतात की आम्हाला यांना अटक करावीच लागेल. कारण अटक वॉरंट आमच्याकडे आहे आणि आम्ही यांना घेऊन जाऊच असं म्हटल्यानंतर ऋषिकेश काहीतरी तुमचा गैरसमज होतोय असं म्हणत पोलिसांना थांबवायचा प्रयत्न करतो. पण पोलीस सांगत असतात की प्लीज आमच्या कामामध्ये कोणताही व्यत्यय आणू नका. आम्हाला आमचं काम करू दे. तुम्हाला जे काही करायचं आहे तो तुमचा वकील घेऊन या. मग आपण बघूया काय करायचं आहे ते. पण आता नाही, आम्हाला यांना अटक करावीच लागेल कारण अटक वॉरंट काढलेलं आहे असं देखील सांगितलं जातं. त्यावर इथे असणाऱ्या ऐश्वर्याला खूप जास्त आनंद होतो. तिच्या मनात अशा एकदम गुलाबाच्या पाकळ्या फुलत असतात असंच झालेलं असतं. तर दुसरीकडे मात्र जानकी रडून रडून सांगत असते की माझ्या आईचा खून मी माझ्या हाताने कसा काय करू शकते. माझ्या आईला मी स्वतः ओळखला आहे. ती माझी आई होती आणि तिचं खून नाही मी करू शकत नाही. पण तुम्हाला कसं माहिती हो ती तुमची आई आहे. इतके दिवस तर तुम्ही सांगत होतात की ती बाई तुमच्या घरात नाटक करून आली होती. मग आता ती तुमची आई कशी काय असू शकते. त्यावर पोलिसांना जानकी घडलेला प्रकार सांगते. आणि जेव्हा तिने मला सांगितलं ना की ती माझी आई आहे तेव्हा मी पूर्ण तपासही घेतला. म्हणजेच मी सगळीकडे चौकशी केली आणि या गोष्टीबद्दल मला आणि त्याचसोबत फक्त मधुभाऊंना माहिती होतं. आणि जे काही माझ्या आईने सांगितलं होतं ना ते सेम टू सेम मधुभाऊंनी सांगितलं. आणि म्हणूनच मला पूर्णपणे खात्री आहे की ती माझी आईच आहे असं देखील जानकी आता सांगत असते. पण आता इकडे मात्र जी सगळी घरातली लोक असतात ही सगळी गोष्ट ऐकून चकितच झालेली असतात. ऋषिकेश जेव्हा आता पोलिसांना थांबवत असतो तेव्हा मात्र आता सौमित्र सांगू लागतो की नाही दादा, आता तू काहीच बोलू नकोस. कारण जे काही होतंय ते करू दे त्यांना. मी आहे वहिनीसाठी. ऋषिकेश काहीच करू शकत नसतो. तर जानकीला आता पोलीस घेऊन जातात. पण त्याच वेळेला ऋषिकेशला जानकी सांगत असते की मी काहीच केलेलं नाही. प्लीज मला या सगळ्यातून सोडवा ऋषिकेश. ऋषिकेश म्हणतो की पोलिसांकडे जरी साक्षीदार असला तरी मी तुझी साथ कधी सोडणार नाही. मी तुझा साथीदार आहे. मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहीन. आणि मला माहिती आहे हे सगळं काही तू केलेलंच नाही. आणि असं बोलून तो आता त्याला साथ देत असतो. जानकीला पोलीस घेऊन निघालेले असतात. तर सौमित्र आणि त्याचसोबत इथे असणारा ऋषिकेश हे दोघंही जण गाडीने पोलिसांच्या गाडीसोबतच आता जायला निघत असतात. जानकी खूप खचलेली असते हे ऋषिकेशला समजलेलं असतं. आणि त्यामुळेच ऋषिकेश जात असणाऱ्या जानकीकडे पाहून तिला आधार देत असतो. तिला म्हणत असतो की मला माहिती आहे. फक्त डोळ्याने इशारा देऊनच तो बोलत असतो. तर दुसरीकडे आता जानकीला चौकशीसाठी पोलीस आतमध्ये घेऊन जातात आणि जानकीची चौकशी करू लागतात. जानकीला म्हणत असतात की काय झालं होतं मला नीट सांगा. त्यावर जानकी घडलेला सगळा प्रसंग सांगू लागते. त्या दिवशी मी घरी होती आणि अचानकपणे मला ती चिठ्ठी भेटली, जी चिठ्ठी माझ्या आईने लिहिलेली होती. आणि त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं की तयाकाठी मला येऊन भेट. आणि म्हणूनच त्या तयाच्या काठी मी जाऊन तिला भेटले. आणि तिथे मला बऱ्याच गोष्टींचा संदर्भ लागला. जसं की मी तुम्हाला म्हटलं की ती माझी आई आहे हे मला तिथे गेल्यावरच समजलं. मग तुम्हाला ही गोष्ट कशी काय आणि का कोणत्या कारणावरून कळली. तर जानकीला आता पोलीस विचारू लागतात. जानकी सांगू लागते की बघा माझ्या आईचा स्पर्श मला बरोबर अचूक ओळखता आला आणि ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मधुभाऊंकडनं मला कळल्या. आणि त्यामुळेच मला पूर्णपणे खात्री आहे की माझी आई तीच आहे. पण माझ्या आईचा खून मी का करू असं देखील आता जानकी म्हणू लागते.
असते। इकडे सौमित्र आणि त्याचसोबत ऋषिकेश पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात आणि पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर इकडे मात्र ते म्हणत असतात की आम्हाला आतमध्ये जाऊन सरांसोबत बोलायचं आहे, पण तो हवालदार आतमध्ये जाऊ देत नसतो कारण इथे चौकशी सुरू असते। तर दुसरीकडे जानकीला अनेक प्रश्न विचारले जातात, तर जानकी सुद्धा त्यांची अचूक उत्तरं देत असते आणि ती म्हणत असते की मी हे सगळं काही केलेलं नाही, पण जानकीवर पोलीस आरोप करतात आणि तुम्हीच तुमच्या आईला मारून टाकलेला आहे, ते सुद्धा पाण्यात ढकलून। आमच्याकडे तसा आय विटनेस आहे, आता तुम्ही काहीच बोलू नका, असं बोलून पोलीस तिकडनं निघून जातात। जानकीचं बोलणं त्यांना खोटंच वाटत असतं। जानकीने अक्षरशः आता डोक्याला हातच लावून घेतलेला असतो। तर दुसरीकडे मात्र आता जेव्हा पोलीस तिथे बसलेले असतात तेव्हा ऋषिकेश आणि सौमित्र येतो। सौमित्र म्हणत असतो की मी जानकी बहिणीचा वकील आहे, मला आय विटनेसला भेटायचं आहे। तर आता आय विटनेसला बोलवलं जातं। जेव्हा आय विटनेस समोर येतो तेव्हा त्याला सौमित्र प्रश्न विचारतो आणि म्हणतो की आता मला सांग की तू हे सगळं कुठे पाहिलंस आणि कधी? तर तो बॅनरवाला आहे असं सांगतो। श्रावणी सोमवारचा बॅनर मी तिथे लावला होता आणि त्याच संदर्भात ते बघण्यासाठी मी तिथे आलो होतो आणि तेव्हा मी पाहिलं की त्या बाईला ही बाई ढकलत होती आणि हे सगळं काही मी माझ्या डोळ्याने पाहिलं आहे असं देखील तो म्हणतो। तर हे सगळं मोबाईलमध्ये सौमित्र रेकॉर्ड करून घेतो। सौमित्राने आता या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड करून घेतल्यानंतर तर म्हणत असतो की यांनी फक्त बघितले असं म्हणतो, ह्यांच्याकडे कोणताही पुरावा नाही आणि तुम्ही कोणत्या बेसवर वहिनीला आतमध्ये ठेवलं आहे हा फक्त पाहतोय असं म्हणतोय, पण ह्याच्याकडे काही पुरावा आहे का? यांनी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केला आहे का की जानकी वहिनीनेच ढकललं आहे? मग तुम्ही कसं काही सिद्ध करू शकता की हे सगळं जानकीने केलेलं आहे करून? जोपर्यंत हे सिद्ध होत नाही तोपर्यंत तुम्हाला जानकी वहिनीला सोडावंच लागेल। पण पोलीस ऐकायला तयार नसतात। पोलीस सांगत असतात की नाही, जर हा आय विटनेस जो आहे तो सांगत आहे तर ही गोष्ट खरीच असणार आहे, कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी हे सगळं घडताना पाहिलेलं आहे असं बोलून पोलीस आता सौमित्राला शांत करतात। दुसरीकडे मात्र आता सुमित्रा ही खूप जास्त रडत असते आणि म्हणत असते की जानकी आता एवढ्या खालच्या पातळीला जाईल असं मला वाटलं नव्हतं, तिने आता हा खून केला, बापरे एवढं सगळं कसं काय घडू शकतं असा विचार देखील आता सुमित्रा करू लागते। ऐश्वर्या मुद्दामून सुमित्राचे कान भरते आणि सांगू लागते की हो हे सगळं जानकी करूच शकते। आई तुम्हाला तर माहिती आहे ना की ती मगाशी पण किती आक्रमक झाली होती आणि ती माझ्या अंगावर धावून आली होती, माझा तर अक्षरशः गळाच तिने दाबला होता आणि मी तर मरायलाच आले होते, पण ऐन वेळेला हात झटकला म्हणून, नाहीतर मी आज काही या जगात नसले असते असं देखील ऐश्वर्या म्हणते। दुसरीकडे सारंग म्हणतो अगं आई इतका आय विटनेस सांगतोय म्हणजे ही गोष्ट खरीच असू शकते ना? त्यावर अवंतिका खूप जास्त भडकते आणि काय सारखं आय विटनेस करत आहात? आय विटनेस पैसे देऊन सुद्धा उभा करता येतो आणि इथे देखील असंच झालेलं आहे। माझा तर जानकी वहिनीवर पूर्ण विश्वास आहे, जानकी वहिनी असं काही करणं शक्यच नाही, त्यामुळे तुम्ही सगळेजण शांत बसा आणि मी वकील आहे आणि या नजरेनेच मी माणसाला बरोबर ओळखू शकते। जानकी वहिनीने हे सगळं केलेलं नाही आहे, पण तरीसुद्धा जानकी वहिनीला उगाचच या सगळ्यामध्ये टॉर्चर केलं जात आहे आणि ऐश्वर्या तुझी ही नाटकं ना तर बंदच कर, मला माहिती आहे या सगळ्याच्या मागे तूच आहेस आणि तूच जानकी वहिनींना सतत फसवत आली आहेस, जानकी वहिनींच्या वाईटावर तूच उठलेली आहेस आणि हे सगळं तू केलेलं आहेस असं बोलून अवंतिका आता ऐश्वर्यावर बरसते। जानकीच्या बाजूने जेव्हा अवंतिका ऐश्वर्याला ओरडते तेव्हा मात्र ऐश्वर्या आणि त्याचसोबत अवंतिकामध्ये टोकाची भांडणं होऊ लागतात। त्याच वेळेला सुमित्रा जोरात ओरडते आणि म्हणते की काय चाललं आहे तुम्हाला? तुमचं तरी कळतंय का? किती वाद घालताय घरात? नानासुद्धा आलेले असतात। नानाही म्हणतात की काय झालं आहे इतकं? नानांनाही आता अवंतिकाच्या बोलण्यावर 100% विश्वास असतो। नानाही म्हणत असतात की बरोबर आहे, ही गोष्ट एकदम करेक्ट आहे, काही झालं तरीसुद्धा हे असं व्हायला नको होतं, पण माझा जानकीवर विश्वास आहे, जानकी असं काही करणं शक्यच नाही। सुमित्रा मात्र आता ऐश्वर्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवते आणि ऐश्वर्या तर खूप जास्त आनंद होतो कारण सुमित्रा आजकाल लगेचच ऐश्वर्यावर विश्वास ठेवत असते।
तर इकडे अवंतिका सुद्धा ओरडते. अवंतिका म्हणत असते की आई, तुम्हाला कळतंय का तुम्ही कोणाची साथ देताय? ही ऐश्वर्याला एक नंबरची पातायंत्री बाई आहे. मला पूर्ण खात्री आहे आपल्या जानकी वहिनी निर्दोष आहेत. जानकी आता पोलीस कस्टडीमध्ये असतानाच तिथे आता गेलेला असतो ऋषिकेश. ऋषिकेश जानकीला समजावत असतो. ऋषिकेशला जानकी सांगत असते की प्लीज ऋषिकेश काही करा, पण माझ्या आईची लवकरात लवकर सुटका करा. तिची यामध्ये काही चूक नाही आहे आणि मीही काही केलेलं नाही आहे, पण माझ्या आईच्या जीवाला धोका असू शकतो ते सुद्धा ऐश्वर्याकडनं. कारण ऐश्वर्या तुम्हाला तर माहिती आहे की कुठल्या खालच्या पातळीला जाऊन हे सगळं काही करू शकते. त्याच वेळेला ऋषिकेश म्हणत असतो की मी पूर्ण मुळशी पालथं घालेन, पण त्या लताबाईंनाच शोधून काढेल, तू काळजी करू नकोस, असं देखील बोलून आता ऋषिकेश जानकीला सपोर्ट करत असतो. जानकी खूप जास्त रडत असते. तर ऋषिकेश जानकीला म्हणत असतो की तू स्वतःला इतका त्रास करून घेऊ नकोस. तर दुसरीकडे मात्र आता जी लता असते तिला किडनॅप करून ठेवलेलं असतं ते म्हणजे ऐश्वर्याने. ऐश्वर्या जी आहे ती आता लताला म्हणत असते की आता तू कुठेही जाऊ शकत नाही. लता म्हणते की तू मला इथे आणून ठेवलेस आणि हे सगळं का करतेस? तर ऐश्वर्या म्हणते की मी तर या सगळ्याची सुरुवात केली, तर शेवटही मलाच करायला हवं ना. मग तुमचा पाहुणचार करायला तुम्हाला इथे आणलेला आहे, पण बाहेर सगळ्यांना असं वाटते की तुम्ही कोण आहात? तर स्वर्गवासी लता कारखानीस आहात. घरात कोणालाही माहीत नाही आहे की तुम्ही इथे आहात. सगळ्यांना असं बाहेरच्या जगाला वाटतं की तुम्ही या जगातून कायमशा निघून गेलेले आहात. आणि हे सगळं कसं झालं माहिती आहे का? तुम्हाला पाण्यात ढकलून तुमचा जीव गेलाय. आणि हे सगळं कोणी केलंय? तर तुझ्या त्या बबडीने, बबडी म्हणजे जानकीने. जानकीला काय केलंयस तू? माझी जानकी कशी आहे, कुठे आहे? असे अनेक प्रश्न लताला पडलेले असतात आणि त्या संदर्भात ती आता ऐश्वर्यासोबत बोलत असते. ऐश्वर्या म्हणत असते की तुझ्या बबडीला ना आता तुरुंगात टाकलंय, आता बघ तुझी बबडी कशी त्या जेलमध्ये सडते ती. असं बोलल्यानंतर इकडे मात्र आता जी लता असते तिला टेन्शन आलेलं असतं. लता म्हणत असते की ऐश्वर्या तू असं करू नकोस, हे सगळं तू काही चुकीचं करत आहेस. पण या ऐश्वर्या कुठे ऐकायला तयार असते. ऐश्वर्या आता धमकी देत असते आणि म्हणत असते की हे असंच होणार आहे आणि आता बघत बस नेमकं काय काय होतंय ते. असं बोलून ऐश्वर्या जोरजोरात हसू लागते. आता जेव्हा ऐश्वर्या हसत असते तेव्हा मात्र लताला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. ते म्हणजे खास करून जानकीचं. माझ्या जानकीला माझ्या खुनामुळे तुरुंगात जावं लागले ही गोष्टच लताला आता समजत नसते. तर इकडे ऋषिकेश हा जानकीसोबत पोलीस स्टेशनमध्ये असतो. जानकी त्याला म्हणत असते की प्लीज काही करा, पण माझी निर्दोष सुटका करा, कारण आतापर्यंत मी या सगळ्यामध्ये खरंच नाही आहे. तरीसुद्धा माझ्यावर किती भयानक असे आरोप केलेत. माझ्या आईला शोधणं खूप जास्त गरजेचं आहे आणि त्यासाठी मला इथून बाहेर पडायचं आहे. पण ऋषिकेश जानकीला सांगत असतो की तू काळजी करू नकोस, मी काही झालं तरी शांत बसणार नाही, तुला इथून बाहेर काढेन आणि तुझ्या आईला सुद्धा शोधून काढेन, अख्खं मुळशी पालतं घालीन. पुढील भागात पाहायला मिळतं सुमित्राने सुद्धा आता जानकीवर अविश्वास दाखवलेला असतो. म्हणजेच त्यांनाही वाटतं की जानकीनेच हा खून केलेला आहे. आणि हे सगळं घरात ऐकून सुमित्र त्यासोबत अवंतिका ऋषिकेशलाही धक्का बसतो की सुमित्रा इतकी कशी वाईट असू शकते. तर तिकडे सुमित्राला ऋषिकेश म्हणतो की खरंच तुलाही असं वाटतं का की हे सगळं जानकीने केलेलं आहे? तर हो, जानकी ना आजकाल काही करू शकते, माझा ना तिच्यावर आता विश्वासच राहिलेला नाही, असं सुमित्रा म्हणते. तर दुसरीकडे ऋषिकेश जेव्हा रूममध्ये जातो तेव्हा इकडे जी ओवी असते ती म्हणत असते बाबा मला असं कळलं आहे की आता आईला तुरुंगात टाकलं आहे, मग ती मला पुन्हा कधीच भेटणार नाही का? बाबा आईची सुटका होणारच नाही का? असं बोलून ओवी ऋषिकेशला सतवत असते. ऋषिकेशला आता काय उत्तर द्यावं हे समजत नसतं. ऋषिकेश खूप मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलेला असतो. तर दुसरीकडे जानकी ही मात्र अस्वस्थ असते. तिला फक्त तिच्या आईसाठीच आता जवळजवळ प्रार्थना करायची असते. ती म्हणत असते की देवी आई तू सुद्धा एक आई आहेस ना, मग तुला माझं दुःख कळत नाहीये का? इतक्या वर्षांनंतर मी माझ्या आईला भेटले होते, आता माझ्यावर इतके भयानक आरोप लागतायत की मीच माझ्या आईचा खून केलाय, हे कसं शक्य आहे?
इकडे मात्र सारंग आणि ऐश्वर्या खूप जास्त खुश असतात आणि काही झालं तरी जानकीची आई आणि जानकीची भेट कधी होऊ देणार नाही हे तर मी ठरवलं आहे आणि त्या दोघांना एकत्र येऊच द्यायचं नाही हे माझ्या मनात तर तय झालेलं आहे असं देखील म्हटलं जातं. दुसरीकडे आता जी जानकी असते तिला तुरुंगात ठेवलं गेलेलं असतं. तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.